नमस्कार, मी स्नेहल धरपणकर। SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत। तर पाहुयात ही विशेष बातमी। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुका पिंजर येथील भाजपाचे निष्ठावंत नेते आमदार स्वर्गीय मोतीरामजी लहाने यांच्या पत्नीचे स्वर्गीय सरस्वतीबाई मोतीराम लहाने यांची ज्योत मावळली। त्या 92 वर्षाच्या होत्या। भाजपचे प्रदेश सचिव श्री रणवीर भाऊ सावरकर व मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे व प्रेमानंद लहाने पाटील, अकोला जिल्हा लोकसभा प्रमुख अनुप पाटील धोत्रे, बार्शी टाकळी बाजार समितीचे सभापती राजू पाटील काकड, प्रदीप पाटील लहाने यांच्या आईचे निधनाबद्दल समजताच त्यांनी तातडीने भेट दिली। त्यावेळेस डॉक्टर सुभाषचंद्र लहाने, माजी जिल्हा परिषद व सदस्य उल्हासदादा लहाने, राष्ट्रवादी काँग्रेस नेते विकासराव लहाने, परिमल पाटील लहाने, राष्ट्रवादी नेते रमेश आप्पा खोबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रोकडे, गजानन आप्पा दिलीप, बापू देशमुख, समीर श्रीरामपूर, अक्षय पाटील लहाने, मोबिन, रावसाहेब पाटील, पिंजर गावातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच अशोक लोणागरे, भारिप बहुजन नेता अकोला, तसेच वाशिम जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे डाळू गुरुजी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते रवी राठी, मूर्तिजापूर व ज्ञानप्रकाश शिक्षण संस्था सर्व कर्मचारी व अकोला जिल्ह्यातील आजी माजी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व पक्षातील नेते प्रदीप पाटील लहाने आईच्या निधनाची बातमी समजताच वरिष्ठ नेते शृंगदास पाटील ठाकरे लोकांनी सांत्वन करण्याकरिता अकोला जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। अशाच आणि इतर बातम्यांसाठी SP9 मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। SP9 मराठी, युअर टाइम, युअर न्यूज। धन्यवाद।